Hi, this is ZPPS Daudgaon. Today we are starting our regular activity, one day, one structure. We have taken the challenge of 100 days, 100 structures, and today is day 28. आज 28वा दिवस आहे. आपण रोज वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रक्चर शिकतो आणि हे स्ट्रक्चर शिकल्यानंतर आपण शनिवार रविवार रिव्हिजनवर ठेवलेलं आहे की ज्यामध्ये तुम्ही त्या स्ट्रक्चरची रिव्हिजन करता. ठीक आहे. तर आज आपण शिकणारं जे स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये आपण प्रिपोजिशन्सचा वापर सुरू केलेला आहे. याच्या आधीचं जे 27 स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये आपण ऑन, इन आणि अंडर या 3 प्रिपोजिशनचा वापर शिकला होता. आज आपण शिकणार आहोत बिहाइंड, इन फ्रंट ऑफ आणि नियर या 3 प्रिपोजिशनचा वापर शिकणार आहोत. पहिल्यांदा आपण त्याचा अर्थ जाणून घेऊया. बिहाइंड म्हणजे काय रे? च्या मागे. सांगा, बिहाइंड म्हणजे काय? इन फ्रंट ऑफ म्हणजे च्या समोर. इन फ्रंट ऑफ म्हणजे च्या आणि नियर, नियर म्हणजे जवळ, च्या जवळ. बघा आता याचं स्ट्रक्चर आहे बघा, यस प्लस एम इज आर. म्हणजे एम कोणासाठी वापरायचं? आय साठी. आर कोणासाठी वापरायचं? वी दे यू साठी. आणि इज कोणासाठी वापरायचं? ही शी इट आणि नाउन याच्यासाठी वापरायचं. त्यानंतर आपण बिहाइंड, इन फ्रंट ऑफ आणि नियरचा वापर करू शकतो. बघा इथं दिलेला आहे. आणि या ठिकाणी ऑब्जेक्ट. ठीक आहे. आता मला जर म्हणायचं असेल की मी झाडाच्या पाठीमागे आहे तर माझं वाक्य तयार होईल, आय एम बिहाइंड द ट्री. काय वाक्य तयार होईल? आता मला म्हणायचं आहे की आम्ही झाडाच्या मागे आहोत तर कसं म्हणणार सांगा बरं? आम्ही झाडाच्या मागे आहोत. कोण सांगते? आम्ही झाडाच्या मागे आहोत. हा, यस माऊली. We are behind the tree. पुन्हा एकदा सांगा. We are behind the tree. शाबास. वी आर बिहाइंड द ट्री. आता आपल्याला म्हणायचंय की ती झाडाच्या मागे आहे. सांगा आता, ती झाडाच्या मागे आहे. हा सांगा. She is behind the tree. शाबास. शी इज बिहाइंड द ट्री. आपल्याला म्हणायचं आहे की योगिता झाडाच्या मागे आहे. हा सांगा. Yogita is behind the tree. शाबास. आता इन फ्रंट ऑफ, आपण बिहाइंडचे बघितले वाक्य, आता आपण इन फ्रंट ऑफ घेऊन वाक्य करूया. चला सांगा आता, माझं घर माऊलीच्या घराच्या समोर आहे. आता इथं नाउन काय येईल? माय हाऊस. माझं घर. सांगा, माझं घर माऊलीच्या घराच्या समोर आहे. आयुष सांगा, चुकलं तर चालेल. हा, My house is near. समोर. My काय सांगितलं? जवळ सांगितलं का? नाही. का समोर सांगितलं? हा, My माझं घर माऊलीच्या घराच्या समोर आहे. my house is in front of the Mauli's house. माय हाऊस इज इन फ्रंट ऑफ माऊलीज हाऊस. ठीक आहे, बसा खाली. आता आणखीन बघूया. सांगा आता, ते बघा, ते टेबलाच्या समोर आहेत. ते टेबलाच्या समोर आहेत. कोण सांगते? हा, ते म्हणल्यानंतर कशाचा वापर करावा लागेल आपल्याला? दे. चला सांगा. हा सांगा, ते टेबलाच्या समोर आहेत. They are in front of टेबल. व्हेरी गुड. दे आर इन फ्रंट ऑफ टेबल. आता नियरचं बघूया आपण. नियर म्हणजे काय रे? जवळ. सांगा आता. हा, तो माझ्या घराच्या जवळ आहे. हा, तो म्हणल्यानंतर काय? ही. तो माझ्या घराच्या जवळ आहे. चला सांगा. हा, He is नियर my house. शाबास. ही इज नियर माय हाऊस. आता सांगा, मी कारच्या जवळ आहे. मी कारच्या जवळ आहे. हा सांगा, मी कारच्या जवळ आहे. I am नियर. बरोबर आहे? the car. हा, पुन्हा एकदा सांगा. I am near the car. शाबास. आय एम नियर द कार. आता आणखीन एक सांगा, मोहन झाडाच्या जवळ आहे.
मोहन झाडाच्या जवळ आहे. सांगा, तुम्ही नाही सांगितलं. Mohan is नियर near द ट्री. near the tree. पुन्हा एकदा सांगा. Mohan इज. is near the tree. शाबास. मोहन इज नियर द ट्री. आता तुम्ही सांगा, तुम्ही लक्ष देईन झाले. तुम्ही सांगा, मी कारच्या जवळ आहे. दे नाही, मी म्हणल्यावर काय येईल? आय म्हणा. आय I एम am नियर near द the कार. car. आय एम नियर द कार. थोडं लक्ष द्यायचं. हा, बसा. हा, बघा, लक्ष द्या. आज आपण प्रिपोजिशन शिकलो. किती प्रिपोजिशन शिकलो? 3. पहिलं प्रिपोजिशन बिहाइंड. काय होईल अर्थ? इन फ्रंट ऑफ. नियर. च्या जवळ. तर प्रत्येक प्रिपोजिशनला घेऊन तुम्हाला ऍटलिस्ट 10 सेंटेन्सेस बनवायचे. सो यू शुड मेक 30 सेंटेन्सेस युजिंग दिस 3 prepositions. This is the homework for all of you. Tomorrow I will check it. समजलं सगळ्यांना? Okay. Thank you so much for watching our video. Thank you.